आत्या 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 हे काय झालं? कशा हाक मारते मला तुम्ही? काय मेसेज केलास तू? मेसेज? हा. मी कुठे मेसेज केला तुला? हे बघ हे 2 मिनिटं पण झाले नाही तुझा मेसेज येऊन. अरे नाही, तू दुसऱ्या कोणाचा तरी मेसेज वाचला असेल. मी नाही मेसेज केलाय तुला. हे बघ काय लिहिलंयस वाच. मी हे घर सोडून कायमची निघून जात आहे. अरे माझं का मी मेसेज करेन तुला? आणि मुळात मला माझा फोन सापडत नाही, तो शोधते मी. बघू जरा तुझा मोबाईल दे. घे. अरे हो रे, माझ्याच नंबरवरून गेलाय मेसेज. अरे पण मी नाही हा मेसेज केलाय तुला. अगं आता तू मलाही मेसेज केलायस. तुला पण? हे बघ मी प्रॉब्लेम मध्ये, मला 500 रुपये पाठव. 500? अरे मी तुझ्याकडे कशाला 500 रुपये मागू? माझ्याकडे माझे नाही आहेत का? बघू तुझा फोन. अरे हो, तुला पण माझ्याच नंबरवरून मेसेज आलाय. पण मी नाही केले, मला नाही माहिती कोणी मेसेज केलाय. ऐक ना ते आत्या काही काय बोलतेस? मग कुणी केलं असेल मेसेज? एक्झॅक्टली आत्या, मला तू सांग नक्की काय झालंय. अरे काही झालेलं नाहीये, मी नाही मेसेज केले ते. आत्या ऐक, हे बघ तू माझ्यामुळे जर दुखावली असेल ना किंवा तुला कुठल्याही गोष्टीचं वाईट वाटलं असेल तर खरंच मला माफ कर. पण हे असं ना घर सोडून जायचा विचार कधीच करू नकोस प्लीज. रिक्वेस्ट आहे माझी. घर सोडून? अरे नाही बाबा, मी कशाला घर सोडून जाऊ? आणि मला काही तुला सांगायचं असेल तर मी डायरेक्ट सांगेन ना. असं मेसेज कसं करेन तुला? 1 मिनिट. मला पण काहीतरी बोलायचं आहे. आता तुलाही मेसेज आलेत का माझ्या फोनवर ना? नाही मेसेज नाही, म्हणजे मला नाही मेसेज आले, पण हे तुम्हाला जे मेसेजेस आलेत ते कुठून आलेत ते मला माहिती आहे. म्हणजे माफ करा आत्या, मला म्हणजे मीच तुमचा फोन घेतला आणि ते मेसेज मीच केलेत. तुझी हिम्मत कशी झाली माझ्या फोनला हात लावायची? माझ्याच फोनला मेसेजेस करतेस तू? बघितलत ना, तरी मी सतत सांगत असते ही सावेकर फॅमिली कशी येते. पण नाही, तुम्ही झापडं बांधलेत ना डोळ्यावर, त्यामुळे दिसत नाही काही तुम्हाला. आणि का मेसेज का केलेस तू माझ्या फोनवर? नाही ना, माझ्या आणि माझ्या भासरांकडे भांडणं लावायचे का तुला? का केलेस असे मेसेज तू? पाहिलंस ना, आता खोटी पडले त्यांच्या समोर मी. हेच आम्हाला काल वाटत होतं. आता तुम्हाला जे वाटतं ना की कोणीतरी आपला फोन घेतला, तो वापरला, त्यावरून मेसेजेस केले, तरी समोरचा व्यक्ती आपल्यालाच जाब विचारतोय, हेच आम्हाला काल वाटत होतं. हे बघा, प्रीतीताईच्या फोनवरून जरी तुम्हाला मेसेजेस आले असतील तरी ते मेसेज तिने केलेले नाही आहेत. पण तुम्ही काही केलं, तिच्यावर विश्वास ठेवला नाही. अहो प्रीतीताई असं का करेल? ती या लग्नाला मनापासून तयार आहे. खरंच तिच्यावर कोणाचंही कुठलंही प्रेशर नाहीये. उलट आम्ही तिला 10 वेळा विचारलं की तुला खरंच हे लग्न करायचं आहे ना, तर तिने मनापासून होकार दिलाय. तुम्ही हवं तर जिजूंना एकदा विचारा. त्यांचंही प्रीतीताईशी बऱ्याचदा मन मोकळेपणाने या विषयावर बोलणं झालंय. आणि ती दोघं मनापासून या लग्नाला तयार आहेत. आत्या ज्योती म्हणतात ते बरोबर आहे. प्रीती माझ्याशी लग्न करायला तयार आहेत आणि अगदी मनापासून तयार आहेत. आणि माझा विश्वास आहे त्यांच्यावर. ते मेसेजेस त्यांनी केलेले नव्हते.
मला यापुढे काहीच बोलायचं नाहीये. मला फक्त माझा मुद्दा मांडायचा होता की माझी बहीण निर्दोष आहे. तिने ते मेसेज केलेले नाही आहेत. म्हणजे मी तुमचा फोन घेऊन परस्पर मेसेजेस केले, त्याचा तुम्हाला राग आला आणि तो स्वाभाविक आहे. पण माझा हेतू चुकीचा नव्हता. माझी ताई या घरात येण्याआधी तुमच्या मनात तिच्याविषयी कोणतीच शंका असू नये असं मला वाटतं, आणि म्हणून मी हे केलं. येते मी. फोन आहे. मी इथे ठेवतो. आई शपथ, ही हळद क्रॅक करता करता माझे हात क्रॅक झालेत. आई, मी तुला आत्ताच सांगते, हे मी फर्स्ट आणि लास्ट टाइम हळद क्रॅक करते. याच्या पुढे मी लाईफ मध्ये कधीच हे काम करणार नाहीये. अगं काय चाललंय? हा, असं म्हणून कसं चालेल बरं? तुझ्या अजून एका ताईचं लग्न बाकी आहे. त्यावेळी आपण बाहेरून मागू, ओके? रेडीमेड हळद. आणि अगदीच नाही जमलं ना तर मी मिक्सरला लावेन आणि लगेच बारीक करून टाकेन. हे असं नको. अगं असं काय म्हणतेस ज्योती? बघितलं का कीर्ती काय म्हणते? तुझ्या लग्नात हळद काढणार नाही म्हणते. बस, आता जेवढी पण हळद झाले ना बारीक, प्लीज आपण तेवढीच हळद लावूया. यापेक्षा जास्त मी नाही करू शकत, ओके? आता काय राहिलंय? अरे हा, प्रीतीताई, आता गायकवाडांच्या घरची उष्टी हळद यायची बाकी आहे ना? हो अगं, आधी स्वराजना लावतील आणि मग उरलेली हळद इकडे पाठवून देतील. ओ,